का एवढे? अगं काय एक एक आणीत बसली तू हा. तुला काय सांगितलं मी, एकदाच आणून ठेवी तर कुट्टी करू दे, म्हणजे संध्याकाळी बी तापणार आहात. इतका कशाला एकटीच करता? इतकं कशाला एकट्टी म्हणजे खात्यात तर गुरं खाऊ दे ना. आज त्यांची भूक लागल्यावर परत मग कुट्टी करत बसायची, खायला नाही जायचं का? तू बिला का सांग का मेगत करत बसती. काय झालं? यांचं काय आता? काय नाही. हा ते कुट्टीचा गोठाळा झालता जरा. टेन्शन नीट करून कुठे अरे नीट केली मी, पण म्हणलं आता कुट्टी करून ठेवा एकदम. काय गुरं बॉम्बलाय लागले कुठं नादी लागता कुट्टीच्या. मला बोलायचं तुमच्या बरोबर जरा. का रे काय झालंय? काय झालं आई, मी म्हणतो आता हिला घेऊन जातो तिकडे मी. आणि तिला न्यायची काय गरज आहे तिकडं? अरे तिकडे आता हाताने करून खातोय मी, पोरांच्यात राहतोय. ते गेलं माझ्या पोटाची सोय होईल. तुला माहिती ना मेसचं जेवण कसलं असतं. अरे पण तो पोटाची सोय, आता 4-5 पोरं घेऊन तुम्ही रूमवर राहता, मग ही गेल्यावर खर्च वाढन. काय खर्च वाढणार तवा? असं मेसचं खायचं. आणि मी इकडे येतोच आहे ना आठवड्याला, तसं महिन्यातून एकदा चक्कर मारायचं ना बाबा, तुमचं घरी काय काम निघलं तर. आणि आई माझं पण MBA झालं, एवढं शिकले, एवढं शिक्षणाला पैसा टाकलाय, तेवढे 4 बार हात लागतील ना तेवढंच. नाही नाही, तिला काही नेऊ घेऊ नको तिकडं. उगाच फ्लॅट घ्या आणि त्याला खर्च करा आणि परत तुमचा ते बाकीचा खर्च नाही, खर्च वाढवतोय. त्याच्यापेक्षा तिला हाईरच राहू दे. अगं पण खर्चाचं काय होतंय, माणूस कमवतोय कशासाठी? खर्च अहो, करायचं पण ना. कशासाठी म्हणजे लगेच आताच तिकडे जाऊन द्यायचं म्हणजे ते 2-5 रुपये घरी देतो, ते लगेच तो काय म्हणेन बायको आली, खर्च वाढला, असं झालं, मग तुम्हाला देत नाही. अगं अहो, आई तसं काय नाही, मी पण जाणार आहे ना कामाला, माझे पण येईलच ना पगार. म्हणजे आता आपलं हाय असंच चालू ठेवायचं, तुझं म्हणणं आहे का? तिला इथंच ठेवायचं का? नाही नाही, ते कळलं मला. तिने तुझे कान भरले असते म्हणूनच तुला तिला घेऊन तुरु तुरु माग आला. अहो आई, मी कान नाही भरले, आपल्या चांगल्यासाठीच सांगते ना मी पण. आणि असं काय बोलते तू, कान भरलं म्हणजे? अरे ती काय परकी आहे का कोणाची कान भरायला? परकी नाही, पण आता नवऱ्याच्या कानाला लागले असं ना, मला घेऊन अरे. जा, इथं नको. आता ह्याचं काम तरी काय आहे? ती फक्त स्वयंपाकच करती. हिला एक अर्धा तास फक्त स्वयंपाकच जाईन, दुसरं त्याच्यावर काय वाटतं? ते तिकडे माझ्यावर आली तर माझ्या पण पोटाची सोय लागेल ना. आणि ती म्हणते आता शिक्षण झालंय, तिचं जॉब करीन, तिला पण चांगला पगार भेटेन. अरे पण तिच्या जॉबची काय गरज आहे आपल्याला? काय गरज आहे म्हणजे? तुला हिथं नाही, तू शहरात एकदा येऊन बघ, तुला कळेल तिथं काय असतं. आपलं पण मागे पुढे एखादा फ्लॅट होईल. अरे ही काय असतं, तू बाईने चुलन मुलंच पाहावा, शिक्षणाची नोकरीची काय गरज अरे आहे? आई, तो जमाना गेला आता, कवर तू त्या जमान्यात गुंतून राहिली. आता सांगा तुम्ही समजून. अहो आई, आपले 4 पैसे सेव्हिंग होतील. अजून पुढे आपल्याला खूप काय करायचं, एवढूशा याच्यात काय भागणार आहे का सांगा बरं? अरे पण आता वावरातलं काम मला दिवसभर जातं, मग करते थोडं. आता तिला काय वावरात नेते का मी लगेच तू तिला घेऊन अरे चालला? अरे, सकाळचं थोडं लेट जा, 4 बाया घेऊन जा ना वावरात. आम्ही तिकडे दोघं कमी होत असल्या, तुला काय गरज आहे राहणार पण तंदन का? मला एक सांगा, अडचण काय नेमकी तुमची? तुला हिला पाठवायचंय का नाही? नाही पाठवायचं काय मी म्हणते, पण शहरात आहे. अगं शिकली एवढी चांगली, ती तिचं शिक्षण वाया घालवती का तू? आणि तुझं म्हणणं आहे रानातली कामं करायची. आता रानातली कामं करण्यासाठी